ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। साखर सम्राट आणि रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे पुत्र सुनील गुट्टे यांना जीएसटी पथकाने अटक केली आहे। कागदपत्रांची हेराफेरी करून घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। गुट्टे यांनी कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्षात व्यवहार न करताच 3,000 कोटी रुपयांच्या व्यवहाराची खोटी कागदपत्र बनवून 520 कोटी रुपयांचा कर घोटाळा केल्याचा आरोप आहे। जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने हे मोठं रॅकेट उघडकीस आणलंय। बोगस व्यवहाराचा फायदा केवळ कर परतावा मिळवण्यासाठीच नाही तर कंपनीची उलाढाल अधिक दाखवून बँक कर्ज मिळवण्यासाठीही केल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आमदार रत्नाकर गुट्टेंनी केला आहे। मागील 5 वर्षापासून विरोधक माझ्या व माझ्या परिवाराच्या मागे लागले आहेत। मला खोट्या गुन्ह्यात अडकवले, पण मला जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मिळाला। 2018ची जीएसटी केसची केस झाली, त्यामध्ये वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या मुलाने तपास कामात सहकार्य केले। परंतु अचानक काल सकाळी 6 वाजता आणि दिवाळीच्या सणाच्या वेळेस घरी येऊन कोणतीही नोटीस न देता 2018च्या त्याच केसमध्ये माझ्या मुलास अटक करून घेऊन गेले। हे सर्व राजकीय षडयंत्र आहे, पण मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे व मला न्याय मिळेल